थांब ना 5 नाही, मिनिट. नको, नको, अगं जाऊ चल, थांब की. चल, चल. अगं जाऊ ना. चल मग येऊ का? हा चल की जाऊ ना. जाऊ म्हणजे त्यासाठी आधी लग्न करावं लागेल. चल की बन करू देवळात लग्न. लग्न म्हणजे काही खाऊ पण वाटली का तुला? मग हा बंगला बघितला का? माझ्या बापाचा आहे. हा बंगला हो हाच. शेती पण घ्यावं लागेल का मला? हो मग अगं माझा रोज काय तू बोलती काय? तुला हे करावंच लागेल. अगं मग तवर तर आपण म्हातारे हो. तुला हे करावंच लागेल कारण माझ्या बापाने शपथ घेतली माझ्या मुलीचा होणारा नवरा हा श्रीमंतच पाहिजे. त्यासाठी काय प्रेमाची माणसं तर झोपडीत पण राहतात. मान्य आहे मला प्रेम करणारे माणसं झोपडीत पण राहतात आणि मी तुझ्यासाठी ते पण करायला तयार आहे. पण मग माझ्या बापाचं काय? ये बाबू तू तर फार माझ्या डोक्याला मुंग्या आणल्या. आता तुझ्या प्रेमासाठी मला हे करावंच लागेल. ठीक आहे बाबा करतो काय तरी. फार मुंग्या आला डोक्यात. चल जातो मी फोन करतो संध्याकाळी. देवा याला सद्बुद्धी दे. काही परमेश्वरा काहीतरी कर. याला श्रीमंत कर. मी याच्याशिवाय जगूच शकत नाही. नौकर ले लो नौकर, चाकर ले लो चाकर, इंटरनेशनल नौकर, पॉकेट में ले लो नौकर, फक्त दे दो भाकर. कोण भीक मागे आलाय रे हा? अरे गप! अरे नौकर. अरे कोण नौकर? कोण गप गप? नौकर ले लो नौकर, इंटरनेशनल नौकर. मला ओळखलं नाही तू. मी या गावचा पाटील आहे. अरे नौकर नौकर काय करतो? गप्पा पुढे म्हणतो मला. अहो गरीब आहे मी. तुमचं समजा काम करेन भाकरीवर ठेव. अरे असं म्हणणं नाही. हा अहो समजा काम करेन तुमचं मऊच माती. काय अहो शेती हो शेती. असं बोल की. हो शेती. अरे तुला माझे कपडे कोणी दिले हे? अहो बाई साहेबांनी दिले. त्याच बोलल्या तुमचे दिवस तरी किती राहिले आता. काय नाही मेल्या मुर्द्या. मी अशी कधी म्हटले तुला? काय आग लावायचं काम चाललंय? लग्न लावतो का आमच्यामध्ये? कशासाठी करतोय धंदे? पैशासाठी पैशासाठी. असं पैशासाठी? हो. आम्ही काय तुला पैसे देत नाही? हे येडे. हा देतात ना. हे असे चेक देतात ना. हे चेक तिथं वाटवा गेलं का तिथं लिहिलं असतं नियोजित बँक. बँकेचा पण तपास नाही. मालक आहे ना मला ह्याच बँकेची चेक देतात आणि ते घर खर्चाला देतात तर वाटत ते चेक. आणि तुझाच कसा नाही वाटला? 11 महिन्याचा पगार टाकला. 11 महिन्याचा. शेठजी अहो लक्ष द्या लक्ष. पालखींचा चेक कस काय वाटवतो मॅनेजर? ए खरं खरं सांग. चेक वाटतात कसे वाटतात? हा नाहीतर तुला फारकत देईन फारकत. तोंड सांभाळून बोला. आता घराबाहेर उचकून देईल. असं करू नका मालकीन. मालक तिच्या घरी जातील तिच्या घरी. तिच्या कोणच्या? आणि उदावंत कड. कोण राखी? कोण उदावंत? अगं ती लहान मुलगी आहे. ती लहान मुलगी आहे. लहान आहे? हा अजून पालन पोषण चालू आहे. एकदम लहान आहे ती. फक्त खालचा हात काढा की झाली मोठी. तुमचे लफडे नोकऱ्यांना सुद्धा माहिती. चला घरात. आलो चल चल तू पुढे चल. मी आलो आज. घ्या रस्ते का माल सस्ते का माल रस्ते में. 10, 20, 5, 25 घ्या. जेवढे किती असेल तेवढे द्या. तळभद्री कपडे घ्या. नाही आपले चांगले कपडे घ्या. या 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 या. ऐ चल चल चल. काय चाललंय बावळटपणा? हा ना म्हणी म्हणजे काय? शर्टाची विक्री. ते नाचून अहो सगळे तर असेच करतात. रश्मिका मंदन काय टप्पाला बसती काय? ती पण ठुमका लावूनच माल विकते ना. अंगात कपडे घालून असे विकतात का?
हो मग अतिक्रमणवाले काय गरीबाला धंदा करून देतात का? असेच अंगात कपडे घालायचे, रिकामी जागा दिसली का तिथे कपडे काढायचे आणि बोलायचं मारा मारा 20 रुपये मारा, काय? 20 रुपये मारा. हो ऑनलाईन मारा हो 20 रुपये आणि कपडे घेऊन जा. हे माझेच कपडे आहेत हा. हो म्हणून तर नाकावर हात ठेवून विकतोय. चला घरात. आता यावेळेस अहो नोकरांसोबत सुद्धा काय चव घालवली. का गे हौशे, हा काय तुझं चाललंय का नाटक? माझी साऱ्या गावात बदनामी करायला लागली का? मी त्याच्या पोराची बदनामी केली म्हणून? मी बदनामी केली होय? मग कोणी बदनामी केली? अगं माझ्या पोरीचं काय काय तू लोकांजवळ सांगितलं. तुला माझ्या पोरीची चव घालवायला तूच होती का? अगं मी चव घातली का? तुझ्या पोरीची चव ते तूनच घातली आणि माझं नाव घेती. हा तुला काय वाटत नाही? मग लोकांना कसं काय कळालं? लोकांना कसं कळायचं? तू बघायचं ना तो चौकशी करायची ना, पेपरात बातमी टाकायची ना. तो हा बातमी टाकायची म्हणजे मी जाते जेलमध्ये पोरीचा नाश करून. हा जेलमध्ये जायची लय तुला भ्या वाटत.